7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे राजापूर तालुक्यातील नाटे येथे समुद्रात बोट रॅली काढण्यात आली होती। यामध्ये मच्छीमार बोटीसह मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सुमारे 14,51,000 मतदार असून 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यासाठी एकूण 9 उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यामुळे या निवडणुकीत शहरी आणि ग्रामीण भागात जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग आणि त्यांची संपूर्ण टीम मनापासून प्रयत्न करीत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक ठिकाणी होल्डिंग बॅनर लावून मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला। शनिवारी राजापूर तालुक्यातील नाटे येथे समुद्रात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली आणि त्यामध्ये मतदान करण्यासाठी उपस्थितांना शपथ देण्यात आले। आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू। प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू। जय हिंद। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या बोट रॅलीमध्ये जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांत वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, मच्छीमार, मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।
रत्नागिरी जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा लाभला असल्याने या ठिकाणी शेकडो मच्छीमारी बोटी मासेमारीचा व्यवसाय करीत असतात। 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे म्हणून मिरकरवाडा बंदरात बोटीसह मोठी जनजागृती रॅली काढली होती। परंतु यंदा मात्र मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनावर न घेतल्याने किंवा जाणून बुजून जिल्हा प्रशासनाला सहकार्य न करता रॅली कशी निघणार नाही याची व्यवस्था केली होती, अशी कुजबूज ऐकू येऊ लागली आहे। त्यावेळी अनेक ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी बोटींची रॅली काढण्यात आली होती, परंतु यंदा मात्र मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्याने रत्नागिरी सारख्या मोठ्या मिरकरवाडा बंदरात बोट रॅली काढून मतदानासाठी जनजागृती करण्यात आलेली नाही। ही बाब खेदाची आहे। एकीकडे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग 7 मे रोजी होणाऱ्या मतदानात जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून प्रयत्न करतायत, परंतु मत्स्य विभाग मात्र यामध्ये कुठेच मनापासून सहकार्य करीत नसल्याचं दिसून आलं आहे आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्याही लक्षात आलेली आहे असं समजले। त्यामुळे रत्नागिरी विभागातील मत्स्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नेमके करतात तरी काय याची चौकशी झाली पाहिजे असं बोललं जात आहे। मत्स्य विभाग कशासाठी आहे याबाबतची चौकशी झाली पाहिजे असं बोललं जात आहे। मच्छीमारांचा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग असावा म्हणून रत्नागिरी येथील मत्स्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करायला हवे होते, परंतु दुर्दैवाने मात्र त्यांचे प्रमुख अधिकारी सतत रजेवर असतात आणि इतर कर्मचारी समुद्रात बोटी घेऊन फक्त फिरत असतात असं दिसून आलेला आहे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।